श्री स्वामी समर्थ. तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की तुम्हाला आज आहे तिसरी माळ. तर आज मी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे. तर ती लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा आहे. तर ती तुम्ही आज किंवा उद्या केली तरीही चालेल. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमची शुक्रवारी करायची जी सेवा होती ती सांगितली होती. त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये रोज नवरात्रीमध्ये कापूर जाळायचा, त्याच्यासोबत लवंग जाळायची हे सुद्धा सांगितलं. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे तर की 7 कवड्यांची लक्ष्मी प्राप्तीसाठी केलेली ही प्रभावी सेवा. तर ही तुम्हाला आज करायची किंवा उद्या करायची आहे. आज जरी केली तरी चालेल, उद्या जरी केली तरी चालेल. तर तुम्हाला यासाठी 7 कवड्या आणायच्या आहेत. कवड्या तुम्हाला पांढऱ्या 7 कवड्या आणायच्या आहेत. तुमच्या घरी जर असतील तर आणायची गरज नाही, डबल आणायचे नाही. नसतील तर आणा. त्याच्यानंतर हळद घ्यायची आणि त्याच्यात थोडं पाणी टाकून त्या ज्या कवड्या आहेत त्या तुम्हाला पिवळ्या करून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला देवीसमोर बसून उजव्या हातामध्ये त्या कवड्या घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला एक वेळेस व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. त्याच्यानंतर एक वेळेस तुम्हाला श्री सुक्तम म्हणायचं आहे. त्याच्यानंतर 16 वेळेस तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. त्याच्यानंतर एक वेळेस तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ओम महालक्ष्मीची विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. त्याच्यानंतर 16 वेळेस तुम्हाला कुबेर मंत्र म्हणायचा आहे. ओम श्री कुबेराय नमः. त्याच्यानंतर 16 वेळेस तुम्हाला नवार्णव मंत्र म्हणायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. तर असं तुम्हाला एक वेळेस व्यंकटेश स्तोत्र, एक वेळेस श्री सुक्तम, 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळेस कुबेर मंत्र आणि 16 वेळेस नवार्णव मंत्र आणि एक माळ आहे ती श्री स्वामी समर्थ या मंत्राची तुम्हाला एक जपमाळ करायची आहे. तर ही जी सेवा आहे ही तुम्हाला करायची आहे तुमच्या उजव्या हातामध्ये कवड्या ठेवून. मग हे जे आहे सांगितलेलं मी तुम्हाला हे सगळं पठण करायचं. त्याच्यानंतर त्या ज्या कवड्या आहेत त्या तुम्हाला एका पिवळ्या किंवा लाल कलरचं तुम्ही कापड घ्या, त्याच्यामध्ये त्या कवड्या ठेवून द्या आणि ते तुम्ही देवाऱ्यात ठेवू शकतात. देवाऱ्यात ठेवायचं किंवा तिजोरीत जरी ठेवलं तरीही चालेल, पण देवाऱ्यात कशी त्याची रोज पूजा होईल. आणि तुम्हाला मी जी सेवा सांगितली ही सेवा तुम्ही 40 दिवसाची सुद्धा करू शकतात. आजपासून किंवा उद्यापासून 40 दिवसाची ही सेवा जरी केली तरी चालेल. पण समजा तुमच्याकडून जर नसेलच जमत तर तुम्ही दर शुक्रवारी आणि पौर्णिमेला प्रत्येक शुक्रवारी मी जी सेवा सांगितली तुम्हाला एवढं करायचं, तर हे तुम्ही दर शुक्रवारी आणि प्रत्येक पौर्णिमेला ही सेवा तुम्ही करू शकतात. म्हणजे कसं आहे ना, परत त्या कवड्यांवर जर ही प्रभावी सेवा जर होत राहिली तर अतिशय म्हणजे खूपच प्रभावशाली ते होऊन जाईल. आणि लक्ष्मी माता जी आहे तर त्या तुमच्या घरामध्ये वास केल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या घरातून काढता पाय घेणार नाही. तर अशी ही सेवा होती 7 कवड्यांची. तर नक्की करा. आज जमलं तर आज करा, उद्या जमलं तर उद्या करा, पण नक्की ही सेवा करा. त्याच्यानंतर भरपूर अजून पुढे व्हिडिओ आहेत ते मी टाकणारच आहे घटस्थापनेवर. तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.